सतत घोळ घालणारा ओंकार चौघुले आज सज्ज झालाय स्वतःचं करिअर घडवायला. चला तर बघूया तो आज कोणता नवा घोळ घालतोय ते. त्यासाठी मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौघुले, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि विनोदाचे नवे पंडे ईशा डे. किती वेळ अंघोळ? पाऊण तास. अगं केसांचा गुंता. केस कुठे तेवढा गुंतावायला? तुझ्या केसांचा गुंता. बाथरूम मध्ये सगळे केस पाडलेत तुझे, त्यात माझा साबण अडकला, तो काढेपर्यंत अर्धा तास गेला. ओ खरंच, पण खूप केस गळायला लागले. तो कळतच नाही असं का होतंय. मला काय वाटतं माहितीये, काही महिन्यांनी रस्त्यातून जाताना लोक ओळखणारच नाहीत तुम्ही चालताय का मी. पिंडोक. आता सांगत जाणार नाही मी तुला, असं फक्त दाखवत जाईन, ते फक्त वाचायचं. ते जाऊ द्या हो. हा. काय सांगतेस काय? कळलं नाही मला. काय 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 तुमच्यासाठी सरप्राईज आहे. माझ्यासाठी सरप्राईज आहे? काय सांगतेस कुठे सरप्राईज कुठे पण? सरप्राईज. हे सरप्राईज आहे? हा दादरचा जॉन विक हा सरप्राईज आहे? तसं नाही हो, नवीन कपड्यात किती रुबाबदार दिसतोय बघा माझं पोर. एक मिनिट, पण हे नवीन कपडे आले कसे? मंथन सुरू आहे ना, खर्च करायचं नाही ठरलं होतं आपलं. हा कुठून आणलेस हे पैसे मला सांगा. अरे इकडे खुर्ची आहे ना आपली, ती कुठे आहे? नेहमी इकडे असते अशी अशी तोंड करून. आहे कुठे खुर्ची? हो बाबा, आता कळलं कसे आले नवीन कपडे. खुर्ची विकली रे, खुर्ची विकली. घरची खुर्ची विकलीस तू? नवीन कपड्यासाठी घरची खुर्ची विकली? लाज आहे याला. अहो मी काय करायचं होतं मग बाबा? तुम्ही पण फोन उचलत नव्हतात, आईकडे पण पैसे नव्हते आणि मग इमर्जन्सी होती मला नवीन कपड्यांची. अरे म्हणून घरातलं फर्निचर विकायचं का? एवढे काय इमर्जन्सी आली होती? घरातली खुर्ची विकून तुला नवीन कपडे घ्यावे लागले? सांगते ना, थांबा ना सांगते. ओंक्याचा नोकरीचा पहिला दिवस आहे. खुर्ची का विकली? आणि मला नोकरी मिळाली त्यावर रिॲक्ट व्हा ना बाबा. तुला नोकरी मिळाली? हो या म्हणजे पगार द्या. ती नोकरी महिनाभर काम करून हो ती नोकरी तुला मिळाली? हो काय कोण स्वतःची कंपनी गच्चीवर घेऊन गेला आणि धक्का मारलाय त्याला? आई सांग ना बाबा. असं का बोलता हो माझ्या पोराला सारखं? अगं 12वीतले 3 विषय राहिलेत ना त्याचे अजून. नोकरी कोण देणार असू द्या, त्याला? नोकरी मिळाली आहे ना त्याला, आता कौतुक करा ना जरा. एक मिनिट, तू मला काही बोलला का नाहीस या नोकरीबद्दल? आईला सगळं सांगतोस, मला का नाही बोललास? मी ठरवलंय यापुढे बोलून नाही दाखवायचं, डायरेक्ट करून दाखवायचं. खरंय खरंय खरंय. बोलून 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 काही होत नाही. केलं 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 ना की केलं होतं. स्वतः जे बोलतेस ते चेंज म्हणून ऐकत पण जा ना जरा. इतकं बिंडोक वाक्य आहे ना हे. काय त्या वाक्याला अर्थ आहे? केलं 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 करून करून काय बोलतेस? तुझं तुला कळतंय का? कळतं, चिडू अरे नका. बेडकाचा डराव असतं ना, त्याला सुद्धा काहीतरी अर्थ असतो. एवढं निरर्थक वाक्य आहे. जरा थांब, आता हे करू नको. तो शांत हो ना. Please शांत हो. नाही बोलत मी काही. तर बस इकडे. चिडू तू नका. जे म्हणतोयस की तुला नोकरी मिळालेली आहे असं तू आता काहीतरी बोललास. येस कुठे नोकरी मिळाली मला जरा कळेल? बाबा, हा मी कलेक्टर झालोय. बाळा, मी पण राष्ट्रपती झालोय. नका ना मस्करी करू. सुरुवात तो करतो ना. तो मस्त- मी केली तर मग काय झालं? तो नाही मस्करी करत आहे. हो अगं ह्याला कलेक्टर कोण करणार आहे? ह्याला कलेक्टर? बाबा बाबा बाबा, कलेक्टर म्हणजे मी मनी कलेक्टर झालोय. हा मनी कलेक्टर म्हणजे? आपला शेट्टी आहे ना, शेट्टी अण्णा, हा. त्याचा चमेली बार आहे, त्यात मला मनी कलेक्टर म्हणून नोकरी लागली आहे. मनी कलेक्टर म्हणजे हा त्या
चमेली बारचा जो शेट्टी अण्णा आहे त्याच्याकडे मनी कलेक्टर म्हणजे अरे त्याची उधारी वसूल करणार आहेस याच्या पुढे तू म्हणजे आपल्याकडे जो तो काही दिवसांपूर्वी खानदेशी विन डिझेल आला होता त्याचं ते काम होतं ते तू करणार आहेस आता रे 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 वाह रे क्या बात आहे हा, चौगुलेचा पोरगा बघा आता काय करणार आहे हा? अरे तो दादागिरी करणार आहे जाऊन इतरांच्या घरात. एक मिनिट, हा कसला दादागिरी करतोय? जमणार आहे का त्याला? तुमचंच बुळचट रक्त आहे त्याच्यात. हा म्हणजे तो खानदेशी विंड डिझेल जर याचा बाबा असता तर केली असती दादागिरी ओंक्याने पण माझ्या. पण काय सगळी स्वप्न काही खरी होत नाहीत आपली. काय बोलतेस तुझं तुला कळतंय का? अगं दादागिरी करणाऱ्या इतरांच्या घरात जाऊन बाबा. हे सिरियस नाहीये का? नाही करणार. चौगुल्यांचा संसारी पोरगा जाऊन त्याला पैसा निकाल बाबा हो थांबा ना. ऐका ना करत बसाल पुढे. तुम्ही शांत व्हा. मी सांगतोय तुम्हाला नाही करणार आहे मी दादागिरी बाबा. दादागिरीचा नाहीये मी. काय करणार आहे माहितीये हा. का? नर्तिका असतात बार मध्ये त्या नाचत असतात हा त्यांच्यावर आपले सगळे लोक आहेत ती बक्षिशी अशी उडवत असतात ती बक्षिशी खाली पडते ती उचलायचं काम मी करणार आहे. म्हणजे अरे या मग आई सांग ना यांना. अहो असं काय करतो तुम्हाला कसं ते? एक मिनिट हे बघा आता समजा. एक मिनिट हे बघा समजा हे आता पैसे आहेत समजा. हे आणि पैसे? हा समजा ना जरा आता हे आणि मी समजा आता मी नर्तिका आहे हा आणि तर ते मी नाचते आणि हे लोक असे पैसे उडवतात आणि ओंक्या उचलतात. मी नाही उचलणार ओंक्या उचलणार. ये बा आलं लक्षात आलं. हे सगळं मी करणार आणि बार बंद झाल्यावर माझं काम. ए सफीना इधर आ. ये रे तेरा और ये प्रीतिका ले. हाँ और रुखसाना ये भी ले. अरे जल्दी ले. और वो गणपत किधर है? हाँ गणपत ये ले. हाँ ये ले. मी गणपत अरे लेना वो टैक्सी मंगा. हाँ प्रीति को ना ओटीपोट में दुख रहा है तो उसको घर छोड़ के आ. अड्डे बिड्डे में टैक्सी डाल मत और तू जल्दी आ. चल 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 काम पे लग. चल नाटक मत कर. अरे पण तुम्हाला प्रत्येक गोष्टीची टेक्निकल रिहर्सल का करायची असते? मी ते एवढं कशाला केलं सगळं? तुम्हाला कळलं नाही म्हणून अगं तुला कळत नाही बावळट बिंडोक तुला कळत नाहीये. हा काय जाणार? अरे हा काय करतोय? इतरांनी अय्याशी केलेले पैसे स्वतः गोळा करणार आहे. अरे पण मग अरे काय? चौगुल्यांचा दिवा आहेस ना रे तू. का झिरोचा बल्ब आहेस तू चौगुल्यांचा? नका ना असं बोलू. अरे ह्याचे आजोबा ना आदर्श शिक्षक होते आणि हा काय करतोय? शिक्षक करून बोलवणाऱ्या मुलींवर उडवलेले पैसा गोळा करायला जाणार हा. काय झालं? नाही ग अगं तुला मी आई शपथ सांगतो मी तुला हेच सांगणार तो आज. काल मी माझ्या बॉसशी बोललो याच्याबद्दल. काय? याला ट्रेनिंग म्हणून आमच्या ऑफिसमध्ये लावूया. 6 महिन्यात हा कन्फर्म होईल. हॅलो हे थांबा जरा. तुमच्या त्या एमएसजी इंडस्ट्री मध्ये मी काम नसतो करत कळलं ना. अरे मग काय तुझा चमेली बारक्या तीर्थक्षेत्र आहे ते? ए, 300 कोटीची एमएसजी इंडस्ट्री आहेस कुठे भाडा? 300 कोटी आहे टर्नओव्हर वर्षाचा. हो शेट्टी अण्णाचे भारतभरात 12 बार आहेत. एका महिन्याचा टर्नओव्हर 600 कोटी. आहात कुठे तुम्ही बाबा? 600 कोटी. मला सांगते बॉसचं काहीतरी. ए माझ्या बॉसला काही बोलायचं नाही हा. काय boss? अरे त्यांचे शिक्षण एक माहिती मिनिट कोण ओळखतं तुमच्या बॉसला? PhD नाही, केलं. एक मिनिट मला आडनाव सांगा तुमच्या बॉसचं. आडनाव सांगा तुमच्या बॉसचं. ने त्याच्या बॉसला काय म्हणतात? अण्णा. अम्मा अण्णा मतलब ए चल दे पैसा दे लाने का अंदर अन्ना अन्ना पैसा अन्ना. तुझ्या आईने काय आज का गुंडारच बघितलं होतं पोटात असताना? अरे ही काय भाषा आहे तुझी? चौगुल्यांच्या घरात कुठली भाषा आहे ही तुझी? अण्णा नाही अण्णा अंडा काय भाषा आहे तुझी? समजो. अगं नेने साहेबांनी लावलंय ना मला नोकरीला. केवढे सिनियर आहेत ते. काय नाही लावलंय हो. याचा बॉस शेट्टी. याचा शेट्टी झांझरिया हे करू शकतो. तुमचा बॉस करू शकतो झांझरिया. अगं मुळात जगातला प्रत्येक शेट्टी झांझरिया करत नाही. याचा बॉस असेही काही शेट्टी आहेत ते नॉर्मल चालतात. प्रत्येक घेतला शेट्टी चाललो ग भाजी आणायला. इथं भाजी आला घरी भाजी घेऊन. असं असतं का प्रत्येक शेट्टी? सॉरी. मुळात तो शेट्टी वेगळा आणि हा झांझरियावाला शेट्टी वेगळा. कळतंय का तुला? सॉरी जाऊ द्या. हा अगं ते काय करतो ते बघ ते कार्ट तुझं. अगं ते कलेक्टर बीट अरे वाया गेलं रे वामा मार्गाला अरे लागलं. नका ना भांडू यार तुम्ही. असं पहिला दिवस आहे ना जॉबचा. कशाला भांडताय मला कळत नाहीये. सॉरी नका ना भांडू. तुमच्यामुळे होतो चिडचिड करतो तुमच्यामुळे तो. होतं. ना सोन्याचा तुझा पहिला दिवस आहे ना. मग आई मला 8:30 ते रात्री 2:30 वाजेपर्यंत जॉब करायचा आणि तुम्ही असे भांडताय. सॉरी सकाळी 8:30 ते रात्री 2:30.
हे काय टायमिंग आहे कामाचं? डमिंग आहे म्हणजे 8:30 वाजता जाऊन काय करणार असते बार मध्ये मला सांग. बार मध्ये नाही, मटका बिझनेस आहे अण्णाचा. मोठा मटका बिझनेस अण्णाचा मला सांभाळायचा आहे. ओके बघ, हे बघ, लहानपणी मी तुला सांगितलं होतं की हस्तकलेवर लक्ष दे. तेव्हा जर लक्ष दिलं असत ना तर हा मटकाचा बिझनेस तुझा झाला असता. लक्ष दिलं नाही, बाप हो, सांगतो हे कर. याचं डोकं वेगळंच काहीतरी डोळ्यासमोर. हे नाहीये हो, तो मटका नाही बाबा. मटका म्हणजे अरे यार, आई यांना मटका माहित नाहीये यार. मटका तुम्हाला मटका माहित नाही? नाही. तुमचं ओंके काय करायचं यांचं? ह्यांना मटका माहिती नाही रे. मी हात वर केले. मटका म्हणजे काय? ए गणपत, ए भाई बिडू, मटका नहीं पता तेरे को कुछ भी नहीं मालूम रे गणपत. ए श्श्श, इधर आ. हं? ए इधर आ ना. अरे इथेच असताना इधर कशाला बोलतोस? तू लांब गेला इधर. आवाज नीचे इधर आ. तेरे को मटका मालूम नहीं? अरे नाही नाही मालूम. अभी किती वेळा सांगायचं? अरे मटका मतलब अन्ना के अड्डे पे जाने का और आंकड़ा लगाने का. आंकड़ा बोले तो ए बता बता क्या लगाने का? जोड़ी, संगम, पत्ती, पाना, लंगड़ा, दुर्री, पंजी, क्या बोलो? ए दुर्री लगा, दुर्री. ए चल चल चल. और कोई ए एक बार लगाए हाथ नहीं लगाने का वापस. दुर्री, कोई दुर्री है? ए क्या दुर्री? या दुर्री और दुर्री. ए लंगड़ा लगा एक और. ए तू क्यों आया रे? कल का पैसा दे पे. ए लगाने का नहीं, पहले कल का पैसा दे फिर आने का. चल निकल चल. ए इसकी दिखना नहीं चाहिए वापस, समझा ना? हाँ ए चलो चलो चलो. अरे ए क्या क्या चीटिंग? ए पूरा दुनिया में किधर भी चीटिंग होएगा, इधर चीटिंग नहीं होता है. इधर सब चिट पे चलता है. पूरा जबान का धंधा है. चीटिंग नहीं होता है, जबान का धंधा है. समझा ना गणपत? समझा क्या? विशा, हे सगळं तुला कसं माहिती? तेच खरंच कमाल आहे. येता जाता नजरेस पडतो ना. विशा, माझं येता जाता तेच आहे, तुझंही येता जाता तेच आहे. मला कसं दिसत नाही? तुलाच कसं दिसतो? अरे तुला कळतंय का रे? काय? आयुष्यात तुझं काय होणार आहे? काही ठरवलंयस का रे? भविष्य वगैरे काही तुझं? बाबा तुम्ही नका आईला बोलू. इथे आत. नका आईला बोलू. इथे. काय भविष्य आहे तुम्ही मुलाचं? चिडूच नका अहो ना. तुम्ही या तर आधी त्या चमेली बार मध्ये अण्णाच्या. बघा तो कसा चालतो. मला केवढा स्कोप आहे त्या करिअर मध्ये. आत्ताच्या आत्ता आज जायचं. थोबाड फोडलं जाईल नाही तर आत्ताच्या आत्ता आज जा. नका मी ना. खूप शांतपणे समजवायचा प्रयत्न केला तुम्हाला, ओंकी. पण आता बस झाला. मी निघतोय. मला ओपनर दे आई. दे. एक मिनिट. आहो का? ओपनर कशाला पाहिजे? अरे ओपनर कशाला म्हणजे? बियर कशी काखेत न उघडू बियर असं करायला लागणार ना. द्या इथे. काय काय दिवस आलाय चौगुलांवर? नाही. अरे हा चालला. चाललो म्हणजे अहो ते हा चालला मला नाही सांगता. काय माहिती काय त्याला सांगा? सांगा. नाही नाही नाही. काय घर सुद्धा गेलं? शांत बसा. बॉसचा फोन आहे. त्याचे boss. हॅलो. हॅलो अण्णा. हा. अरे नाही नाही निकल ही राहू. अच्छा अच्छा अच्छा. अरे नहीं चलेगा ना. चलेगा चलेगा. अरे कोई वांदा नहीं. हाँ 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 ठीक आहे ठीक आहे. हाँ हाँ. काय म्हणाला अण्णा? काही नाही आई, ते आता पायल, रुक्साना, सफीना आणि सकीना येणार आहे तिथे. हा. तर त्यांना ठेवून घे. हा? चालेल की. त्यात या घरी काय, कशाला येणार आहे? ठीक आहे. और आहो. त्या सगळ्या ते कोण आहेत? या पायल बरे कोण आहेत त्या? अहो बाब, काय झालंय, काल रात्री बारवर धाड पडली. तर ह्या चौघी जणी ना अंडरग्राऊंड रूम मध्ये होत्या हो रात्रभर. तसं सकाळ झाली आहे पण पोलीस त्यांच्या मागावर आहेत ना. तर मग अण्णा म्हणाला की ओंकार के घर पे 4 दिन रुक जाओ. कोई वांदा नाही. कोई वांदा नाही ना. अरे काय प्रॉब्लेम काय त्याच्यात? एवढा काय त्याच्यात? 4 दिवस अरे, आहे. पाहुणे येता घरा, तोची घरात चमेली बार असा. हा. त्यात काय एवढं? हिचं मालवणी झाला आधी. तो ती चमेली बार असा. चला चला आवरायला घ्या पटापटा. चला घर आवरूया, पोरी येतात. एक काम करा, जरा बाहेर जाऊन या पटकन आणि पानटपरीवरनं 25-30 ती पाकिटं घेऊन या. जा. कसली पाकिट? अहो असं काय करतात? ती नाही का अशी खातात. आणि माझ्या पोरींना रात्री लागेल ना. हा? आणि अंडा बिंडा भी लाव. बुर्जी उर्जी लगेगा तो प्रॉब्लेम नहीं होना चाहिए बाद में. हा. आणि वजरी असेल तर उत्तम. हा. ते काय असतं? बाबा वजरी पण आणा. वजरी पण आणा. जा चला आवरायला घ्या. ए तू काय मदत करणारेस का नाही मला? बाबा मिस बिंडोक. मिस बिंडोक. सीमा डिंबोक. वा 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 गणपत, एकदम वन टास परफॉर्मन्स. मस्त. अशोक दादा, तुमच्या मते हा हास्य मटका लागला की नाही? अरे काय 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 मजा आणलीत. कारण आणि त्या मटक्याच्या ह्याच्यावरची जी बोली आहे ना, ती ज्या सफाईनं तुम्ही म्हणून दाखवलीत, ते खरोखर म्हणजे हे नवीनच आहे सगळं. हे मी कधी ऐकलं नव्हतं तुम्हाला सांगतो. फारच विलक्षण. म्हणजे लेखन तर सकस आहेच, पण तुमचं सादरीकरण पण काय सुंदर. तुम्हाला सांगतो, अभिनयसुद्धा क्या बात आहे. फार सुंदर.